विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 10वीच्या कुमार भारतीच्या या पाठ दुसऱ्याबद्दल एक काय म्हणतात त्याला की मी तुमच्यासोबत या पाठाबद्दल थोड्याशा गप्पा मारणार आहे, समजून सांगणार नाही आहे, तर या पाठाबद्दल थोड्याशा गप्पा मारणार आहे। पण तत्पूर्वी मला असं तुम्हाला विचारायचं आहे की आपण दैनंदिन जीवनामध्ये कोणती भाषा वापरतो? मला असं वाटतं तुम्ही मराठीच वापरत असणार आणि वापरलीच पाहिजे, कारण मराठी आपली मातृभाषा आहे। पण हे सगळं आहे, ठीक आहे, मातृभाषा आहे, कारण आपण संवाद एकमेकांसोबत साधतो तेव्हा आपल्या मातृभाषेतूनच संवाद साधतो, कारण आपल्याला बोलायला समजायला ती फार सोपी असते। पण तरीसुद्धा काय होतं आहे आजकाल की तुम्ही जरी सेमी इंग्रजी किंवा मराठी माध्यमातून शिकत असाल तरी तुमचे जी भावंड आहेत ती भावंड मात्र आजकाल इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये चाललेले आहेत। असं व्हायला नको मित्रांनो। हे का जात आहेत याचं कारण आपण शोधायला पाहिजे। आपली मातृभाषा कुठेतरी धोक्यात तर नाही ना? ही भीती आपल्या मनाला कुठेतरी वाटून जाते का, कुठेतरी चाटून जाते का? आणि जर असं असेल तर ही भीती कायमची आपण घालवायला पाहिजे। बघा, मराठी भाषा किती सुंदर आहे हो। ह्या मराठी भाषेत संधी आहेत, या मराठी भाषेमध्ये उच्चार आहेत, या मराठी भाषेमध्ये व्युत्पत्ती आहेत, अनेक सुंदर सुंदर वाक्प्रचार आहेत, म्हणी आहेत, आणि हे सगळं अतिशय सखोलपणे आपल्याला आपल्या पाठाच्या लेखिका डॉक्टर सौ नीलिमा गुंडी यांनी अतिशय खुमासदार पद्धतीनं आपल्याला सांगितलेलं आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सौ नीलिमा गुंडी आपला मराठीच्या पाठाच्या लेखिका, जन्म 1952, लेखिका, कवयित्री, मराठीच्या प्राध्यापिका, सर परशुराम विद्यालय पुणे येथे त्या मराठी विभागाच्या प्रमुखसुद्धा आहेत। माझ्या माहितीप्रमाणे नीलिमा गुंडींनी जवळपास 35 पुस्तकं लिहिलेली आहेत। त्यात काही लहान मुलांसाठी पुस्तक आहेत, बालसाहित्य आहेत, काही ललित लेखसुद्धा आहेत। तर ते बालसाहित्य किंवा ललित लेख कोणते आहेत हे सुद्धा आपण बघूया। आणि नीलिमा गुंडींकडनं हे प्रकाशित झालेले जे पुस्तक आहेत त्यात अक्षरांचा देव आणि निरागस हे बालसाहित्य, देठ जगण्याचा, रंगांचा थवा हे ललित लेखसंग्रह आहेत। नीलिमा गुंडींविषयी आपण थोडंसं जर माहिती जाणली, आपण पाठपरिचयामध्ये आपल्याला माहितीच आहे, तर 2011 येथे बेळगाव येथील साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाद्वारे प्रसिद्ध होणाऱ्या संवेदना 2011-2012 मासिकाच्या त्या मुख्य संपादिकासुद्धा होत्या। आता हा जो पाठ आहे या पाठामध्ये अनेक भाषेविषयी आपल्याला फार सुंदर सुंदर उदाहरणं लेखिकेने दिलेली आहेत। आणि सुरुवातच जर आपण घेतली ना तर पाठाची सुरुवातच फार मजेशीर, फार विनोदात्मक रीतीने आपल्याला लेखिकेने सांगितलेलं आहे। तर अगदी सुरुवातीला लेखिका आपल्याला एक विनोद सांगतात आणि त्या विनोदामध्ये नवरा बायकोंचं संभाषण आहे। ते संभाषण म्हणजे काय, तर बायको म्हणते तुम्हाला मी उत्तप्पा बनवू का? आणि नवरा म्हणतो नको ग बाई, मी जसं आहे तसाच बरं आहे। बघा, बनवू का, बनवू हे जे क्रियापद आहे ना, ह्या क्रियापदानीच विनोद निर्माण केलेला आहे। तसं बघितलं तर बनवणे म्हणजे फसवणे, पण आपण अगदी सर्रासपणे ह्या बनवणे क्रियापदाचा वापर आपल्या रोजच्या भाषेमध्ये किंवा जेव्हा आपण काही शब्द, काही वाक्य जे सांगतो त्याच्यामध्ये अगदी सहजपणे वापरतो। लेखिकेने आपल्याला सांगितलेलं आहे की आपण बोलताना मी पोळ्या बनवल्या, मी भात बनवला, मी कढी बनवली, अजून जे काही असेल आपल्या स्वयंपाकघरात आपण बनवतो, पण बनवणे हे त्याच्यासाठी योग्य क्रियापदच नाही। पोळ्या लाटणे आहे, भात रांधणे आहे, कढी करणे आहे, कुकर लावणे आहे, पण तरीही आपण बनवणे हा क्रियापद वापरतो। पण जर मी आता पुस्तकातलं हे उदाहरण आहे, पुस्तकं तुमच्या समोरच आहेत ना? हां, व्हेरी गुड। तर आता ही पुस्तकं आहेत, पण पुस्तकात आपल्याला हे माहिती आहे की हे दिलेलं आहे, पण याच्याही व्यतिरिक्त आपण जर दुसरं क्रियापद घेतलं तर बघा काय मज्जा येते। हां, मी एक उदाहरण तुमच्यासमोर दिलेलं आहे। तर त्या उदाहरणामध्ये मी लावणे किंवा लागला, लागणे किंवा लागला हे क्रियापद घेतलं आहे। आता एक उदाहरण घेतलं मी, शहरातील चित्रपट गृहात चित्रपट लागला।
घरी परत येताना चुलत्याचे घर लागले. चुलता म्हणजे काका. त्याचा लहान मुलगा नुकताच चालायला लागला. खेळताना मुलाच्या डोक्याला काठी लागली. चुलता राहायचा आग्रह करू लागला. बघा, मी प्रत्येक ठिकाणी हे क्रियापद वापरलं, लागला, लागले, लागला, लागली किंवा लागलं. पण प्रत्येक वेळी ह्या क्रियापदाचा वेगवेगळा अर्थ निघतोय. जसं तुम्ही वाक्य घ्याल तसं चित्रपट लागला, नवीन चित्रपट लागला त्या गृहामध्ये, चित्रपटगृहामध्ये. चुलत्याचे घर लागले, लागले म्हणजे इथे लागणं नव्हे अंगाला. तर जाताना मला चुलत्याचं घर तिथे होतं, त्याला आपण म्हणू की लागले. मुलगा नुकताच चालायला लागला, ती क्रिया तो करायला लागला, चालण्याची क्रिया करायला लागला. त्याच्या डोक्याला काठी लागली आणि नंतर तो घरी राहायचा आग्रह करू लागला, म्हणजे थांबण्याचा आग्रह करू लागला. म्हणजे एकच क्रियापद आपण वेगवेगळ्या तऱ्हेने आपण वेगवेगळ्या वाक्यांमध्ये वापरू शकतो, कारण ते योग्य आहे. पण इथे बनवणे हा जे क्रियापद घेतलेलं आहे ना मित्रांनो, हे बनवणे क्रियापदाचा अर्थ फसवणे होतो. पण आपण अगदी सहजपणे आपलं हे क्रियापद आपल्या याच्यात वापरतो. कळलं? आता लेखिकांना अजून काय म्हणायचं बघा. मराठी ढंगांचे शब्दप्रयोग. आता आपण शब्दप्रयोग आहेत मराठीत. आपण म्हणतो की मारणे हे क्रियापद जर आपण घेतलं तर मारण्याचा अर्थ मार देणे असा कुठेच होत नाही. आपण म्हणतो ना, मॅडम त्यांनी मला मारलं. पण आपण काय म्हणतो, उड्या मारल्या, पाकिट मारलं, गप्पा मारल्या, थापा मारल्या. त्या मारण्याचा आणि मार देणे ह्या शब्दाचा कुठेही अर्थ जमत नाही विद्यार्थी मित्रांनो. तरीही आपण ते वापरतो, कारण आपल्याला ती सवय होऊन गेलेली असते. आणि असेच अनेक क्रियापद आपण आपल्या रोजच्या भाषेमध्ये, आपल्या वाक्यांमध्ये वापरतो. मला वाटतं तुम्हाला हे थोडं कळलं असेल. तर आपल्याला हा क्रियापदाचा जो टॉपिक आहे तो जर आपल्याला कळला असेल तर आपण वेगवेगळे क्रियापद, हा पाठ झाल्याबरोबर मस्तपैकी आपली वही घेऊन बसायची आणि वेगवेगळे क्रियापद शोधायचे. बरं, पहिल्या दिवशी 1 किंवा 2च क्रियापद घ्यायची आणि त्याच क्रियापदाला अनुसरून 5-6 वाक्य तयार करायची. दुसऱ्या दिवशी अजून 2-3 घ्यायची, पुन्हा 2-3 आपण क्रियापदं घेऊन पुन्हा 5-6 वाक्य आपण तयार करायची. ज्याच्यामुळे काय होतं की आपला शब्दसंग्रह वाढतो, क्रियापद नेमकं कुठे वापरायला पाहिजे हे सुद्धा आपल्याला कळतं. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळे क्रियापद घेऊन छान नवीन नवीन वाक्यसुद्धा तयार करू शकतो. मग आता हे झालं क्रियापदांबद्दल. आता लेखिकांनी काय म्हटलेलं आहे की वाक्प्रचार ही सुद्धा भाषेची खास शैली असते. आता कोणते वाक्प्रचार पुस्तकात आपल्याला दिलेलं आहे, मस्तपैकी छान दिलेलं आहे. खस्ता खाणे. अमरावतीला जर तुम्ही आलात ना तर अंबादेवी रोडला काही दुकान आहे, तिथे मस्तपैकी खस्ता मिळतो. पण मुलांनो, हा खस्ता खाणे हा जो वाक्प्रचार आहे ना, याचा अर्थ तो होत नाही. बरं, याचा अर्थ होतो की फार श्रम घेणे. आपण म्हणतो एखाद्या वेळेस आपल्या शेजारचं कोणी असतं, आम्ही आपली आई, त्यांची आई वगैरे एखाद्याच गप्पा मारत असतात आणि गप्पा मारता मारता म्हणतात, बाई गं, त्या बाईनी पहा बरं तिच्या मुलासाठी किती खस्ता खाल्ल्या बरं. तर खस्ता खाणे म्हणजे खस्ता नावाचा कोणता पदार्थ खाणे नव्हे, तर खस्ता खाणे म्हणजे श्रम करणे. तर तसेच अनेक वाक्प्रचार आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापरू शकतो. मग वापरतो आपण, पण आपण कधी विचार केला का की याचा अर्थ काय असेल, मग हा कुठे वापरायला पाहिजे, हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि मग लेखिका हे सुद्धा म्हणतात की आपण अजून एक छानसा वाक्प्रचार वापरतो, खांद्याला खांदा देणे म्हणजे सहकार्य करणे. आणि दुसरं आहे खांदा लावणे. खांदा लावणे म्हणजे इथे काय होतं माहिती आहे का, एखादा मनुष्य जेव्हा जातो तेव्हा त्याला 4 लोकांच्या खांद्यावर नेतात ना, तेव्हा त्याला म्हणतात की खांदा लावणे. पण सहकार्य करणे म्हणजे खांद्याला खांदा लावणे आणि खांदा देणे, ह्या दोन्हीही याच्यात पुन्हा आपल्याला असं दिसून येतं वाक्प्रचारांमध्ये की इथे बदल झालेला आहे. शब्द एकच आहे, खांदा नावाचा शब्द वापरलेला आहे, पण लावणे क्रियापद बदलवलं आणि देणे क्रियापद जर आपण घेतलं तर बघा मुलांनो, कितीतरी जमीन आसमानचा फरक म्हणतात ना, तसा फरक आपल्याला दिसतो. मग असे निरनिराळे वाक्प्रचार आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये वापरतो. ते कोणते वापरतो ते सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. तर अनेक असे वाक्प्रचार असतात की जे आपण वापरतो पण त्याचा अर्थ बऱ्याच वेळा आपल्याला माहिती नसतो. तर हे कोणते वाक्प्रचार आहेत ते आपण आता बघूया. तर बघा, तर अनेक असे वाक्प्रचार आपण वापरतो, पण
त्या वाक्प्रचारांमध्ये काही वाक्प्रचार असे असतात की जसं पुस्तकात आपल्याला दिलेलं आहे, अक्कलवान म्हणजे हुशार, पण अकलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा. कधी कधी ज्याला माहिती नसतं ना, तो व्यक्ती विचार करतो, अरे त्यांनी मला की ना छानपैकी अकलेचा कांदा म्हटलं. अरे पण मूर्खा, तुला हे थोडी माहिती आहे की अकलेचा कांद्याचा अर्थ काय होतो. अक्कलवान म्हणजे हुशार. आणि तुमचा मित्र म्हणतो, जाऊ दे ना यार, काय तो अकलेचा कांदा आहे. अकलेचा कांदा म्हणजे अतिशय मूर्ख माणूस, आणि अक्कलवान म्हणजे खरंच हुशार. बघा, हे दोनही शब्द कशा तऱ्हेने वापरलेले आहेत हे आपल्याला कळायला पाहिजे. असे वाक्प्रचार आपल्या जीवनामध्ये येतात, पण त्याचा अर्थच आपल्याला माहिती नसतो. आणि आपण मस्तपैकी कोणी आपल्यासाठी वापरलं तर त्याच्या होशी हो करतो. पण हे कळायसाठी आपल्याला वाक्प्रचारांचा अर्थ कुठे आहे, तो कसा सापडेल, त्याची माहिती कुठून मिळेल, हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याकरता वारंवार मराठीची पुस्तकं वाचावी लागतात. शब्दकोश वाचा, म्हणी वाचा, वाक्प्रचार वाचा, ज्याच्यामुळे तुमच्या शब्द भांडारात अजून भर पडेल. आणि मग कोणी आपल्याला असं अकलेचा कांदा पुन्हा म्हणणार नाही, आणि असं कोणी म्हणूही नये. त्याकरता आपल्याला त्याचा अर्थसुद्धा माहिती असायला पाहिजे. त्यानंतर दिलेलं की क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला कोणता प्रत्यय लावणे. आता प्रत्यय लावणे मस्त छानसं टॉपिक लेखिकेंनी घेतलं आहे. बरं, मला एक सांगा, मी आतापर्यंत इतकं जे सांगितलं, वाक्प्रचार किंवा तुम्हाला क्रियापदं कळली, थोडी तरी कळली असेल असं मला वाटतं. तर आता आपण बघू की आपल्या भाषेची अजून एक गंमत आहे. 2 गमती आपण बघितल्या, आता तिसरी गंमत बघूया. आणि ती तिसरी गंमत म्हणजे प्रत्यय लावणे. आता प्रत्यय लावताना बघा, अंगाला लावणे आणि अंगावर घेणे 2 आपल्याला उदाहरणं लेखिकेंनी सांगितले. अंगाला लावणे म्हणजे शरीराला कुठेतरी लावणं, हाताला, पायाला, चेहऱ्याला काहीतरी एखादी वस्तू लावणे. आणि अंगावर घेणे म्हणजे एखादा प्रसंग अंगावर ओढवून घेणे, त्याला म्हणतात अंगावर घेणे. वर आणि ला आणि वर हे दोन्हीही वेगवेगळे प्रत्यय आहेत. आणि दोन्ही वेगवेगळे प्रत्यय जर चुकले ना तर पुन्हा वाक्य चुकतं. म्हणून हे लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण प्रत्यय लावतो तेव्हा प्रत्यय लावताना नेमकं आपल्याला वाक्य कोणत्या ठिकाणी वापरायचं हे सुद्धा माहिती असायला पाहिजे. आता पुस्तकांच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काही प्रत्यय लावून दिलेले आहेत काही शब्दांना. बघा, डोक्यावर चढते, डोक्यात राग घालते. वर आणि डोक्यावर चढते म्हणजे एखादी वस्तू फार डोक्यावर चढलेली आहे, ती. डोक्यात राग घालणे म्हणजे खूप जास्त प्रमाणात संतापणे. वर आणि ह्या दोघांची अदलाबदल जर झाली ना, पुन्हा वाक्य बदलतं, वाक्याचा अर्थ बदलतो. मित्रांनो, जीवात जीव येणे, हायसं वाटणे. जीवात जीव येणे म्हणजे हायसं वाटणे. जीवास जीव देणे. आता आणि हे दोन्हीही प्रत्यय जर बदलले तर पुन्हा इथे आपलं वाक्याचा अर्थ बदलतो. म्हणजे आपण जेव्हा प्रत्यय लावतो ना तेव्हा आपल्याला कळायला पाहिजे की आपण कोणता प्रत्यय लावलेला आहे. पाठीमागे बोलणे म्हणजे कोणीतरी कुजबूज, आपण वर्गामध्ये म्हणतो ना, काय तर मुलाला सवयच आहे पाठीमागे बोलायची. पाठीमागे बोलणे म्हणजे चुगल्या करणे. आणि पाठीशी घालणे, ती मला पाठीशी घालते म्हणजे एखाद्याची चूक पदरात घेणे, त्याला म्हणतात पाठीशी घालते. पोटावर पाय देणे, पोटावर म्हणजे इथे पोटावर म्हणजे आपल्या पोटावर कोणी येऊन उभं नाही राहत, पोटावर कोणी पाय नाही देत आपल्या. पोटावर पाय देणे म्हणजे उदरनिर्वाह जो असतो ना, ज्याच्यातून आपल्याला रोजचं काहीतरी खायला मिळतं, भाजी पोळी वरण भात जे काही आपल्या घरी मिळतं आपल्याला, ते सगळं ते उदरनिर्वाहाचं साधन जे आहे ते साधन आपल्याला कोणीतरी आपल्यापासून हिसकावून घेतं. दुसरं आहे पोटात कावळे ओरडणे. एखाद्या वेळेस काय होतं, आईचा स्वयंपाक उशिरा होतो आणि मग आपण घरी पोचतो आणि घरी पोचल्यावर आपण आईला काय म्हणतो, आई माझ्या पोटात कावळे ओरडून राहिले. आता खरंच आपल्या पोटात कावळा घुसला का? नाही घुसला, पण आपण म्हणतो की पोटात कावळे ओरडून राहिले, याचा अर्थ खूप भूक लागणे. बघा कसं मज्जा आहे याची. वर आणि असे हे जे 2 प्रत्यय, इथे मागे आणि इथे पाठीशी, इथे पुन्हा जीवात आणि जीवास, डोक्यावर आणि डोक्यात, हे जे प्रत्यय मी लावले आहेत ना, हे प्रत्यय जर पुन्हा आपण बदलले तर पुन्हा त्याचा अर्थसुद्धा बदलतो. म्हणून लेखिकांनी किती सुंदर सुंदर आपल्याला दिलेलं आहे की नामाला आपण कोणता प्रत्यय लावतो
हे सुद्धा आपल्याला माहिती असतं. नाही तर त्यामुळे काय होतं, शब्दांचा गोंधळ होतो आणि शब्दांचा गोंधळ झाला की आपणही गोंधळतो. आपल्याला नेमकं काय म्हणायचं आहे आणि नेमकं काय शिकवायचं आहे किंवा काय बोलायचं आहे हे सुद्धा आपल्याला कधी कधी कळत नसतं विद्यार्थी मित्रांनो. म्हणून आपण जेव्हा मराठी भाषा, आपली भाषा जेव्हा बोलतो ना, तेव्हा आपल्याला प्रत्ययसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. बघा, भाषेमध्ये सतत आता इतकं छान ना, आपली भाषा किती सुंदर आहे, मराठी भाषा का मस्त भाषा आहे आपली. पण तरी काय होतं, बऱ्याच वेळा आपण इतर भाषांचा सहारा घेतो. चुकीचं नाही आहे, आपण त्यांचा एखादा शब्द घेतो किंवा त्यांचं एखादं वाक्य आपलं रोजच्या ह्याच्यात वापरतो, बिलकुल चुकीचं नाही आहे. हे घ्यायलाच पाहिजे, हे करायलाच पाहिजे, कारण ती भाषेची गरज असते कधी कधी. पण काय होतं, आपण हे विसरून जातो की अरे ह्या शब्दाला तर मराठीमध्ये आहे एखादा शब्द, मग तो शब्द आपण का वापरत नाही. वापरत याच्यासाठी नाही की आपल्याला तो माहितीच नसतो आणि आपण तो माहिती करून घेण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही. पण हे आपण करायला पाहिजे. हे आपल्याला माहिती असायला पाहिजे की आपल्या भाषेमध्ये ह्या शब्दासाठी कोणता तरी शब्द आहे ना. मग कशाला अंधानुकरण करायचं, कशाला त्यांचा शब्द घ्यायचा. जेव्हा गरज असते तेव्हा घेणं गरजेचं आहे. पण जेव्हा माहिती आहे आपल्याला की नाही या शब्दाला मराठी भाषेत आहे एखादा शब्द गड्या, मग आपण तोच वापरायचा का, काय हरकत आहे. मॅडम मी आजनं खूप स्टडी केली. अरे काय गरज आहे, स्टडी या शब्दाला माहिती आहे ना आपल्याला. अभ्यास हा शब्द आहे आपल्या भाषेमध्ये, किती छान शब्द आहे आपल्या भाषेमध्ये. आपण म्हणायचं ना, लाज कसली त्यात. पण म्हणायचं की मॅडम ना मी आज खूप अभ्यास केला हां. अरे काय छान वाटतं म्हणताना. पण जिथे मुळीच आपल्या मराठी भाषेतला एखादा शब्द आपण घेऊच शकत नाही, त्यावेळी ठीक आहे, तुम्ही इंग्रजी वापरा, तुम्ही फारसी वापरा, तुम्ही अरबी वापरा, तुम्ही उर्दू वापरा, ते काळाची ती गरज आहे. पण उगाचच काही शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आपण इम्प्रेशन मारण्याकरता जर घेत असो, बघा मी इम्प्रेशन म्हटलं, मी सुद्धा इंग्रजी शब्द वापरला, तर तो इम्प्रेशन जेव्हा आपण म्हणतो ना त्याच्याकरता आपण घेतो. पण कधी कधी गरजही असते. पण काही शब्द असे आहेत ना जे आपल्याला नाही आहे पुस्तकात दिलेले. मी तुम्हाला सांगते की बऱ्याच वेळा आपण ते शब्द वापरतो. डोअर, जा रे ते डोअर उघड बरं, ती चेअर आण बरं, ती विंडो उघड बरं. का, आपल्या इथे शब्द नाही आहेत. काय सुंदर आहे, दरवाजा शब्द आहे आपल्या इथे, दार शब्द आहे, चेअर खुर्ची शब्द आहे मराठी भाषेत. वापरा ना शब्द, माहिती आहे ना तुम्हाला, वापरा. विंडो, खिडकी, उघड बरं बेटा ती खिडकी म्हणू शकता आपण. असं इझी, मॅडम प्रश्न ना फार मस्त इझी होता, एकदम सोपं म्हणा ना. आहे शब्द आपल्या इथे, कशाला त्यांचा शब्द घेतो आपण. नंबर घेतो आपण, माहिती आहे आपल्याला, अंक आहे, साईट, बटन, कितीतरी शब्द आहेत. आता बटन शब्दाला कळ हा शब्द आहे. हां, मराठीमध्ये कळ वेगवेगळ्या प्रकारे वापरल्या जाते, म्हणीमध्ये, वाक्प्रचारांमध्ये आणि तसं पण. तर अनेक असे शब्द आहेत बेटा की आपण खूप सारे घेऊ शकतो रे. आपल्याला माहिती आहेत हे शब्द आहेत आपल्या याच्यामध्ये, पण आपण तरीही यांचा वापर करत नाही, कारण आपण प्रयत्नच करत नाही बेटा की आपल्याला हे शब्द माहिती आहेत म्हणून. तेव्हा शोधा हे शब्द आणि छानपैकी आपल्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर लेखिकांनी एक सुंदरसं पुन्हा एक आपल्याला छान सांगितलं की शब्दांची व्युत्पत्ती. आता व्युत्पत्ती काय मोठा शब्द आहे, बापरे, साहित्याचा शब्द वगैरे आणला का मॅडम, असं नका विचार करू. व्युत्पत्ती म्हणजे एखाद्या शब्दाचा शोध घेणे, एखाद्या शब्दाचा उगम कुठून झालेला आहे हे जाणून माहिती करून घेणे. अनेक असे शब्द असतात आपल्याला माहिती नसतात की ते कुठून आलेले आहेत, तर ते शब्द माहिती करून घेणे ही सुद्धा भाषेची गंमत आहे. याच्यात कसं होतं, आपण विश्वकोश उघडतो, मग तो शोधतो की अरे हा शब्द ह्या भाषेतून आलेला आहे, याचा हा अर्थ आहे. आपल्याला नवनवीन माहिती मिळते, आपण त्याच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. लेखिकेने आपल्याला छानसं उदाहरण दिलेलं आहे मोरांबा नावाचं. आता मोरांबा या शब्दात लेखिका म्हणतात की मोराचा म्हणजे मोरांबामध्ये बघा तुमच्या पुस्तकात आहे ना, हां, तर मोरांबा ह्या शब्दाचा मोराशी कुठे संबंध नाही आहे. पण मोरस मॉरिशियसवरून त्या काळामध्ये साखर आणल्या जायची आणि म्हणून मोरस
मॉरिशसवरून साखर आणल्यामुळे शब्द प्रचलित झाला आणि नंतर मग ती साखर घालून नवनवीन जेव्हा पदार्थ तयार केले जायचे त्याला मोरांबा म्हणायचे, आंबा वगैरे किसून, तर मग तो झाला मोरांबा. अरे पण आपण कधी हा विचार केला का की हा जो शब्द आलेला आहे मोरांबा, हा शब्द नेमका कुठून आलेला आहे, कोणत्या देशातून याची उत्पत्ती झालेली आहे, नेमका त्या देशामध्ये त्याचा काय अर्थ आहे, असा आपण कधी विचार तरी करतो का? असे आपण अनेक शब्द वापरतो. गंमत ही आहे की आपल्याच देशामधली संस्कृत जी आपली जननी आहे त्या जननीपासून सुद्धा आपण अनेक शब्द घेतलेले आहेत, ते आपण रोज वापरतो. पण आपण हा विचार नाही करत की संस्कृतमधून आले असतील तर मग तेव्हा संस्कृतमध्ये याचा अर्थ काय होतो किंवा का ते आणले गेलेले आहेत. मग आता आपण काही शब्द असे बघू की जे संस्कृत भाषेतनं आणलेले आहेत, काही शब्द असे आहेत की जे उर्दू भाषेतनं आलेले आहेत, काही अरबी भाषेतनं आलेले आहेत, काही पोर्तुगीज लोकांनी आपल्या देशामध्ये आणलेले आहेत. तर असे काही शब्द आहेत जसं देव आहे, माता, पिता, कवी, झाड, लेकरू, हे जेवढे काही शब्द आहेत ना मित्रांनो, हे सगळे शब्द संस्कृत भाषेतून आलेले आहेत. पण आपण आपल्या भाषेमध्ये त्यांना रोज वापरतो, पण आपण हा विचार कधी करत नाही की आपण ह्या भाषेमधून आलेले आहेत, मग ह्याचा नेमका तेव्हा अर्थ तिथे कसा आला. बघा, तुम्हाला कवी हा शब्द मी असा लिहिलेला आहे. मूळतः संस्कृतमध्ये कवी हा जो शब्द आहे ना, हा ऱ्हस्व ई आहे, छोटी ई ज्याला म्हणतात ना ती आहे. पण जेव्हा आपण बोलताना आपण कवी म्हणतो, उच्चारतो ना आपण, ईची जो उच्चारण आहे ते थोडं लांब करतो. जेव्हा आपण लांब स्वर नेतो तेव्हा आपण दीर्घ मात्रा वापरत असतो. मराठीमध्ये आपण ह्या छोट्या ईची मोठी ई केलेली आहे. ही सुद्धा आपल्या भाषेची गंमत आहे. त्यानंतर लेखिके म्हणतात की कद्र हा वाक्प्रचार आला. कद्र म्हणजे ॲक्च्युली कदर करणे. तर कदर करणे, आता कदर हा जो शब्द आहे हा अरबी भाषेतनं आपल्या इथे आलेला आहे. तर गुणांची पारख करणे, एखाद्याला असतं की एखादा व्यक्ती, एखादा विद्यार्थी किती हुशार आहे, त्याच्या गुणांची पारख त्याला करता यायला पाहिजे. मग आता कदर करणे असं आपण म्हणतो, ह्या कदरला आपण कदर करून टाकलेलं आहे. मग हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे की खरंच आपल्या भाषेमध्ये कदर करणे हा शब्द आहे का, की हा कुठून अजून आलेला आहे, कोणत्या देशातनं आलेला आहे आपल्या देशामध्ये. मग तो अरबी भाषेतला आलेला आहे ना, मग अरबी भाषेमध्ये त्याचा उच्चारण कसं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. अरबी भाषेमध्ये त्याचा अर्थ काय आहे हे आपल्याला माहिती पाहिजे. लेखिकेने अनुसया हे उदाहरण दिलेलं आहे. अनसुया आणि अनुसया बघा म्हणताना कसं आहे. अनुसया आपण म्हणतो अरे त्या आमच्या शेजारी राहतात ना काकू, त्यांचं नाव अनुसया आहे, पण खरं नाव अनुसया नसून अनसुया आहे. म्हणजे ज्याच्या मनामध्ये मत्सर, असूया त्याला म्हणतात, असूया, असूया म्हणजे मत्सर, ज्याच्या मनामध्ये मत्सराची भावना नाही आहे तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती, पण ते खरं नाव आहे. पण आपण बोलता बोलता त्या व्यक्तीचं नाव काय करून टाकतो, अनसुयाच्या जागी अनुसया, अनुसया करून टाकतो आणि मग झालं ते प्रचलित होऊन जात असते ते नाव. पण हे नाव नेमकं कुठून आलं आहे. बऱ्याच जणांना कसं असते, सवय असते, ए आई आई माझ्या नावाचा अर्थ सांगणं काय आहे, बाबा माझ्या नावाचा अर्थ सांगा ना काय आहे. किंवा आपणच विचारतो का रे तुझं नाव तर कधी ऐकलंच नाही गड्या, काय आहे तुझ्या नावाचा अर्थ. मग आपल्या नावाचा अर्थ जर आपल्यालाच माहिती नसेल तर मग लोक आपल्याला हसतील. मग आपल्या नावाचा अर्थ आपण शोधायचा. मग खरंच हे मराठी भाषेतला शब्द आहे का, की अजून कुठून तो आलेला आहे, मग त्या शब्दामध्ये काही आपण फेरबदल केला आहे का आणि मग नंतर ते वापरलं आहे का, हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. मग तसंच एक छानसं उदाहरण अल्फान्सो, मस्त उदाहरण आहे. अल्फान्सो माहिती आहे तुम्हाला, हापूस. आत्ताच उन्हाळा येऊन गेला, मस्त सगळ्यांनी आंबे खाल्ले असतील भरपूर, आणि त्या वेगवेगळ्या प्रकारांमध्ये एक प्रकार आहे तो म्हणजे आंब्यांचा राजा हापूस, त्याला अल्फान्सो म्हणतात. पण अल्फान्सो हा शब्द आपला आहे का, नाही आहे. अल्फान्सो नावाचा एक पोर्तुगीज अधिकारी, एक पोर्तुगीज व्यक्ती होता, तो फिरण्यासाठी भारतामध्ये आला आणि तो आता तेव्हाच्या काळामध्ये विमानं, रेल्वे, आता रेल्वे तर शक्यच नाही आहे दुसऱ्या देशामधून, पण विमानं वगैरेंची सोय नव्हती. तो जहाजातनं आला आणि जहाजातनं आल्यावर तो गोव्याला उतरला आणि गोव्याला उतरल्यावर मग हा अल्फान्सो त्यांनी तो शब्द प्रचलित झाला
आणि मग लोकांनी तो अगदी आपल्या रोजच्या भाषेमध्ये वापरायला लागले. हा आंब्याला अल्फान्सो, त्यांनी त्याचं नाव ठेवलं. मोठा दिसला त्याला, चांगल्या प्रतीचा म्हणून त्याला अल्फान्सो म्हटलं. खरं तर ॲक्च्युली त्याचं नाव ते होतं अल्फान्सो, तो पोर्तुगीज जो व्यक्ती होता ना त्याचं नाव होतं. पण त्यांनी तो शब्द वापरला आणि मग हळूहळू हापूसला आपण अल्फान्सो नावाने ओळखायला लागलो. ही आपल्या भाषेची गंमत. ह्या आपल्या भाषेमध्ये काय मस्त मस्त शब्द वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले आहेत. हे आले की मग ते कुठून आले हे सुद्धा पाहणं आपल्याला गरजेचं आहे. जरा जर्जर शब्द लेखिकेने पुस्तकामध्ये आपल्याला दिलेला आहे. बघा म्हणताना कसं आहे, जरा जर्जर, ज रा ज, दंत तालव्य आणि तालव्य असे शब्द असतात. तर जरा मध्ये जचा उच्चार तालव्य ज म्हणतो. जरा एकच आहे, अक्षर जच वापरलेलं आहे, पण कसं वापरलेलं आहे. एका वेळी त्याला ज म्हटलं जातं, एका वेळी त्याला ज म्हटलं जातं, पुन्हा त्याला ज म्हटलं जातं. दुसरा जो ज आहे म्हणजे जरचा अर्थ आहे कलाबुत. तर कलाबत्तू म्हणजेच की फारसी भाषेमध्ये सोन्याचं किंवा चांदीचा जो धागा असतो त्याला म्हणतात कलाबत्तू. तर पण जरा जरचा अर्थ मराठीमध्ये अगदी वेगळा आहे की वार्धक्याने विकल झालेला व्यक्ती. पण जर आपण त्याचा विग्रह केला ना तर त्याचा अर्थ असा होतो. म्हणजे एकच अक्षर असतं बरं, पण त्याला आपण कसं उच्चारतो बघा. मी चल हा शब्द घेतलेला आहे, तालव्य आहे. शब्द मला घ्यायचा आहे अचल, म्हणताना च म्हटलं मी, तो तालव्य. पण पुन्हा मी चल हा शब्द घेतला, चल माझ्यासोबत घरी ये, तो चल मी म्हणतो, तो दंत तालव्य झाला. म्हणजे शब्द लिहिताना एकच लिहिलेला आहे, पण बोलताना उच्चारताना आपण तो वेगवेगळ्या तऱ्हेने उच्चारतो. चर हा शब्द घेतलेला आहे, तो तालव्य च, चराचर च, तो झाला तालव्य. चर, गाई चरतात, दंत तालव्य, चरणे. म्हणजे इथे त्याचा उच्चार च होतो आणि इकडे त्याचा उच्चार च होतं. दुसरा शब्द आहे जग. जग म्हणजे विश्व आणि जग म्हणजे जिवंत राहणं किंवा जिवंत राहा, याला म्हणतात जग. तू बाबा भरपूर आयुष्य जग असं म्हणतो. आणि आपण म्हणतो जगात काय चाललेलं आहे. जग म्हणजे संपूर्ण विश्व. एकच घेतलेलं आहे ना मी अक्षर, पण हे एकच अक्षराला मी दोन प्रकारे बोलले, तर ते उच्चारताना मी कसं उच्चारलं त्याला सुद्धा महत्त्व आहे. आपल्या मराठीत तालव्य आणि दंत तालव्य असे शब्द असतात. आपण ते कसे उच्चारतो आणि मग त्याचा काय आपल्या वाक्यावर परिणाम होतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आपल्याला पुस्तकामध्ये दिलेलं कसं आहे, मराठीतनं उच्चारकोशच नाही आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, शब्दकोश तुम्हाला सापडेल पण मराठीत उच्चारकोश कुठेही आलेला नाही. त्याच्यामुळे काय होतं, पुस्तकात आपल्याला शब्द दिलेला आहे सूतकताई. आपण त्याला बरेच जण म्हणतात सुतकताई. सुतक म्हणजे काय होतं, मेल्यावर 13 दिवस जे असतं ना त्याला म्हणतात सुतक. पण सुतकताई कसं वाटतं म्हणायला, तो शब्द आहे ना, आहे आपल्याजवळ. सुतकताईच्या ऐवजी सूतकताई हा शब्द आहे, पण आपण त्याला सुतकताई म्हणतो. असे अनेक शब्द आपण वापरतो. तर ह्या जेव्हा आपण शब्दांना तोडतो ना तेव्हा कुठे तोडलं पाहिजे हे महत्त्वाचं आहे. स्वतः म्हणताना स्वतः म्हणतात, पण लिहिताना बघा कसं लिहिलं जातं. हचा उच्चार येतो पण ह आपण वापरत नाही, पण तो कसा तोडल्या पाहिजे हे पण आपल्याला माहिती पाहिजे. आवरण, वरण असं म्हणू का, नाही म्हणणार, कारण शब्दच कोणता आहे आवरण. बेबनाव, बेबनाव असं मी म्हणणार नाही, बेबनाव हा शब्द आहे. वाकबगार हा शब्द आहे. वाकबगार नाही आहे हा शब्द, वाकबगार नावाचा शब्दच नाही आहे, पण आपण म्हणताना वाकबगार असं म्हणतो. हलवा हलव शब्द आहे. हलवा हलव, हलव्याला हलवायचं का नाही. हलव हा सलग शब्द आहे बेटा, हा सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. आपण कुठे शब्दांना तोडतो. शब्दांना मी इथे तोडलं ना हलव्याला हलव तर काही विचित्र शब्द होईल, तो त्याला काही अर्थ राहणार नाही. हा सुतकताई आपल्याला पाठ्यपुस्तकात आहे. तर अशा प्रकारचे अनेक शब्द असतात आपल्या याच्यामध्ये की जे आपण कारण नसताना त्याला तोडतो.
आणि हे कुठे तोडायला पाहिजे, कुठे नाही तोडायला पाहिजे हे सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे, कारण त्याचा अर्थ बदलतो. दुसरं छानसं उदाहरण लेखिकेने दिलेलं आहे, पुराणातली वांगी. पुराणात वानगी आणि वांगी, वांग म्हणजे माहिती आहे सगळ्यांना, आपल्याकडे आपली आई मस्त भाजी करते, वांग्याची भरली वांगी असतात, साधे पण असतात, पण तो वांगी शब्दच नाही आहे. कितीही शोधला तरी तुम्हाला कुठेही सापडणार नाही. तो शब्द आहे वानगी. वानगी म्हणजे उदाहरण. असं मी तुम्हाला काही उदाहरणं दिलेली आहेत. चढेल तो पडेल. आता इथे चढेल म्हणजे कुठेतरी त्या उंचावर, म्हणजे तो स्वतःचं कर्तृत्व घेऊन उंचावर जाईल. इथे चढेल म्हणजे कुठे पहाडावर चढेल नाही, तो चढेल तो पडेल म्हणजे ज्याला गर्व होतो तो कधी ना कधी पडतो. त्याच्यासाठी आपण दुसरी म्हण आहे माहिती आहे, गर्वाचे घर खाली. पण आपण इथे पुन्हा चढेल याचा अर्थ की कोणत्या उंच ठिकाणी चढणं नव्हे. जे न देखे रवी ते देखे कवी. आता इथे रवी नावाचा कोणता मुलगा नाही आहे. रवी म्हणजे सूर्य, म्हणजे सूर्य सगळ्यात उंचावर असतो, तो सगळं जग बघू शकतो. पण त्याच्याही पलीकडे कवी एखादी कल्पना करू शकतो. ज्याच्या हाती ससा तो पारधी, म्हणजे ससा मी असा घेऊन आहे म्हणजे मी पारधी असं नव्हे. ज्याच्या हाती ससा म्हणजे ससा पकडणं फार अवघड आहे, कारण तो फार चपळ असतो. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नाही, तर सगळ्यात मस्त आहे. टाक म्हणजे पाण्याची टाकी नाही, तर टाक म्हणजे दगडाला टाकणे. जोपर्यंत दगडाला आपण टाकत नाही ना तोपर्यंत त्या दगडाचं रूपांतर देवामध्ये होत नाही. असे मस्त म्हणी, मस्त वाक्प्रचार लेखिकेने आपल्याला सांगितलेले आहेत. काही सारखे शब्द आहेत आपल्या इथे, त्या काही सारख्या शब्द मात्र संदर्भाने वेगवेगळे आहेत. पुस्तकात आपल्याला दिलेलं आहे, राजाचे कलेवर प्रेम होते. कला नावाची कोणीतरी स्त्री असणार, किंवा कला म्हणजे कलासुद्धा, आर्ट ज्याला म्हणतात इंग्लिशमध्ये ते. आणि अपघातस्थळी कडेला एक कलेवर पडले होते. कलेवर म्हणजे इथे एखादं प्रेत पडलेलं, त्याला म्हणतात कलेवर. पण ह्या ऐवजी मी काही शब्द जर घेतले तर मग बघा, पक्षी वर उडाला, वर हा शब्द घेतला. इथे वर हे मी क्रियाविशेषण अव्यय घेतलेला आहे. हा एकच शब्द मी 3 वेळा वापरते. दुसरा आहे तो वर पिता दिमाखात उभा आहे, इथे विशेषण आहे. तू त्याला वर, वर म्हणजे इथे लग्न कर. म्हणजे मी एकच शब्द वापरते पण 3 ठिकाणी 3ही त्याचा वेगवेगळा उपयोग होतो. तू तुझे काम कर, आज्ञार्थी वाक्य आहे. ए बेटा तू तुझं काम कर, पण तुझे कर नाजूक आहेत. इथे कर म्हणजे हात. ही मराठी भाषेची गंमत असते, आणि ही मराठी भाषेची गंमत आपल्याला माहिती पाहिजे. एकच घटना, अगदी शेवटला पॅरा आपल्याला छान पुस्तकात लेखिकेने सांगितलेलं की पाऊस पडण्याचं उदाहरण दिलेलं आहे ना पुस्तकात. पण ह्या आपण पुस्तकात बघू, पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगते की एकच घटना आहे. ही 2 प्रकारे बघा कशी सांगतात. डोळे दाखवणे. तिने डॉक्टरला डोळे दाखवले. आता ती डॉक्टरांकडे गेली जिथे डोळ्यांचे डॉक्टर होते. डॉक्टरांनी चेक केलं, डोळे काढल्याशिवाय तो ऐकतच नाही. म्हणजे डोळे काढणे म्हणजे इथे रागावणे. कानामागे टाकणे. तिने तिचे केस कानामागे टाकले. लताने तिचे बोलणे कानामागे टाकले. कानामागे टाकणे म्हणजे दुर्लक्ष करणे. ही मराठी भाषा आहे, आणि हे मराठी भाषेचं सौंदर्य आपल्या मनातले भाव अगदी सूक्ष्मपणे सांगायला आपल्याला मदत करते. ह्या बारीक सारीक बारकावे जे आहेत मराठी भाषेतले, हे जेव्हा आपल्याला कळतात ना तेव्हा मराठी भाषेचं आपल्या जीवनातलं जे महत्त्वाचं स्थान आहे, तिला आपण आई म्हणतो, आईचं जसं स्थान आहे तसंच हे स्थान आहे आपल्याला. तर अगदी शेवटी सुंदररित्या निलिमा गुंडींनी आपल्याला कविवर्य सुरेश भटांच्या छानशा ओळी सांगितलेल्या आहेत. आणि आपण म्हणतो की जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात जाणतो मराठी, साऱ्या जगात माय मानतो मराठी. हे मराठी भाषेविषयी फक्त मी पुस्तकातलं सांगितलं. ह्याच्या व्यतिरिक्त कितीतरी शब्द आहे, उलटसुलट शब्द आहेत. नवजीवन नावाचा एक शब्द आहे, त्याला उलटं वाचा सारखंच आहे. नयन नावाचा शब्द आहे, उलटं वाचा सारखंच आहे. सरस, मलम, कसब, कडक, उलटं वाचा सारखंच आहे. ही पण गंमत आहे मराठी भाषेमधली. आणि ह्या सगळ्या गमती जमती आपल्याला माहिती पाहिजे. सारख्या शब्दांची जोडी आपल्याला माहिती पाहिजे. अक्षरांची अदलाबदल जर मी केली, कसरत शब्द आहे त्याला उलटं किंवा अक्षरं बदलवली तर सरकत होईल. चटकनचं टचकन होईल, पटकनचं कनपट होईल.
असे अनेक शब्द आहेत मित्रांनो, जे आपल्याला पाठामध्ये जरी नसले तरी पाठामधून ओळखता यायला पाहिजे. अनेक असे शब्द आहे की जे सलग सलगपणे येतात, त्यांची जोडी असते आणि त्या जोडीचा सुद्धा आपण आपल्या वाक्यामध्ये बऱ्याच वेळा उपयोग करत असतो. तर ही मराठी भाषा, मी बोलतो मराठी म्हणजे बघा, बोलण्याची मराठी भाषा वेगळी आणि लिहिण्याची बऱ्याच वेळा वेगळी असते. ही गंमत आपल्याला माहिती असायला पाहिजे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे. लिंग बदलतात बऱ्याच वेळा, एकच शब्द असतो, पुल्लिंगीमध्ये वेगळं असतं, स्त्रीलिंगीमध्ये वेगळं असतं. ती वात, दिव्याची वात, तो वात, वात म्हणजे वारासुद्धा होतो. आपल्याला एकच वात माहिती असते. अनेक उदाहरणं आहेत. ती गदा, ते गदा, ते पूर्व, ती पूर्व, तो घाट, ती घाट, ती काकू, ती काकू, अळमतळम करणं, असे अनेक शब्द असतात मित्रांनो, जे आपण वापरतो पण खरंच आपण त्या दृष्टिकोनातून कधी बघत नाही की याचा अर्थ असाही होतो का. एका शब्दाचे अनेक अर्थ आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि सरते शेवटी आपल्याला फार सुंदर इथे एक छानशी ओळ कविवर्य सुरेश भटांची आपल्याला लेखिकेने सांगितलेली आहे. ती ओळ आपल्याला पाठ्यपुस्तकात सुद्धा आहे, पण अगदी सुरुवात त्याची दिलेली आहे की लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जातपात जाणतो मराठी, साऱ्या जगात माय मानतो मराठी. ही मराठी भाषा. कळलं? आता आपण स्वाध्याय, मी स्वाध्याय म्हणजे याच्यातला स्वाध्याय नाही घेणार आहे, बिलकुल नाही घेणार आहे. या स्वाध्यायामध्ये बघा, आपण कितीतरी इंग्रजी जाहिराती बघतो, ॲडव्हर्टाइजमेंट नाही मी जाहिराती म्हणते. तर या जाहिरातीमध्ये अनेक शब्द असतात इंग्रजी, त्यांना मराठीत आणा बरं, काय होतं बघू आपण. जाहिरातीचे मराठीत भाषांतर करा. 2-3च जाहिराती निवडा ज्या तुम्हाला आवडतात त्या. फेअर अँड लवलीच्या तर मुलींना आवडतीलच, मस्त जाहिराती असतात. शब्द तोडल्यास काय शब्दात अर्थात होणारे बदल काय असतात ते लिहून काढा. उच्चारातून होणाऱ्या गमती जमती आपण बघितल्या, सुतकताईसारखं, सुतकताई, ह्या गमती जमती असणारे काही शब्द शोधा. संदर्भाने अर्थात होणारे बदल हे सुद्धा आपण बोललो, हे सुद्धा बघितलं की संदर्भ जर बदलला तर अर्थात सुद्धा बदल होतो. म्हणजे याही स्वाध्यायाच्या पलीकडे जाऊन सुद्धा आपण अशा प्रकारचा स्वाध्याय सोडवू शकतो, जेणेकरून आपल्याला अनेक शब्दांची माहिती होईल, आपल्याला मराठी भाषेविषयी अधिकाधिक जाणता येईल. आणि म्हणून जाणतो मराठी हे जाणलं पाहिजे आपण मराठी भाषेविषयी. म्हणून हा पाठ आपल्याला लेखिकेने सुंदररित्या अतिशय छान भाषेमध्ये आपल्याच भाषेत आपल्याला समजून सांगितलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आता बऱ्याचशा तुमच्या मनातील ज्या काही मराठीविषयीच्या ज्या कल्पना असतील त्या कल्पनांचे निराकरण झालं असेल असं मला वाटतं. आणि इथेच आपण आपला पाठ थांबवूया आणि आपण आपला स्वाध्याय सोडवताना आपल्याला काही अडचणी आल्या तर आपले जे विषय शिक्षक असतील आपल्या शाळेतले, त्यांची मदत घेऊन आपण आपल्या स्वाध्यायाला छानपैकी सोडवून काढू.